नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपला चर्चेचा विषय आहे अनधिकृत होर्डिंग्स. मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग पडून सुमारे 14 ते 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकूणच या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष अनधिकृत होर्डिंग प्रकरणाकडे लागून राहिलं. महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या प्रशासनाच्या अखत्यारीत असणारा हा विषय प्रामुख्यानं विविध एजन्सीच्या माध्यमातून जाहिरातीच्या या विश्वामध्ये प्रवेश करून आपली व्यावसायिकता जपताना राजकीय हेवेदावे, राजकीय हितसंबंध जोपासण्याचं काम अनेक मंडळींकडून केले जात असल्याचं धक्कादायकरित्या समोर आलेलं आहे. एखादा अपघात झाल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद कसे उमटतात याचं उत्तम उदाहरण म्हणजेच मुंबई घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावरती पडलेला महाकाय असं होर्डिंग. या होर्डिंग प्रकरणानंतर राजकीय पटलावरती त्याचे पडसाद तीव्र स्वरूपात उमटू लागले. एकूणच या घटनेची गांभीर्यानं दखल संपूर्ण राज्यभर प्रशासनाने घेतली. ज्या ज्या ठिकाणी असे बेकायदेशीररित्या अनधिकृतपणे होर्डिंग्स लागलेले आहेत, या होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी जोर धरू लागली. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील सातारा शहरामध्ये नव्हे तर जिल्हाभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे महाकाय होर्डिंग्स आहेत, या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा अशा सूचना संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. जाहिरातीच्या आजच्या युगामध्ये होर्डिंगला तितकंसं महत्व आहे का? दृश्य स्वरूपामध्ये विविध स्वरूपाची उत्पादनं असतील, संस्था असतील, याच्या जाहिराती या महाकाय होर्डिंगवरती प्रदर्शित केल्या जातात. सर्वांचं लक्ष आकर्षित करणारे हे होर्डिंग, माहिती फलक आज जीवघेणे ठरत आहेत का? हा तर खरा गुरुच्या बातम्यांचा प्रश्न आहे. ज्यावेळेस एखादा होर्डिंग उभा केला जातो तर त्या होर्डिंगच्या संदर्भातलं तपासणी करण्याचं दायित्व ज्या यंत्रणांचं असतं, त्या संस्थांचं असतं, त्यांचं ह्यामध्ये झालेलं अक्षम्य दुर्लक्ष हे आता जीव घेणं ठरत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं किती होर्डिंग्स लागलेले आहेत की ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट अद्यापही पूर्ण झालेलं नाही आणि ते कधी होणार हा खरा तर प्रश्न आहे. मुंबई घाटकोपरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर त्याचे संतप्त पडसाद उमटू लागले. एखादी घटना घडल्यानंतर प्रशासन जागं होतं असा विरोधकांचा आक्षेप आहे. पावसाचं आगमन होणार आहे, सध्या अवकाळीनं ही अवस्था करून ठेवली, तर मुख्य प्रवाहाचा पाऊस सुरू झाल्यानंतर या होर्डिंगचं होणार काय? हा फक्त मुद्दा होर्डिंग पुरताच आहे का? तर सातारा शहरामध्ये अशा धोकादायक इमारती देखील आहेत. या धोकादायक इमारतींचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणार का? सातारा शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्स असतील, बेकायदेशीर इमारती असतील किंवा धोकादायक इमारती म्हणूयात अशा इमारती असतील, या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार का? आणि जर ते झालं नसेल तर ते करणार कधी? पावसाळ्याच्या आगमनापूर्वी आपण म्हणतो सातारा शहरामध्ये मान्सून पूर्व कामं करत असताना या गोष्टीला प्राधान्यानं लक्ष देऊन त्याची कार्यवाही होणं अत्यंत गरजेचं म्हणलं आहे. सातारा शहरामध्ये धोकादायक इमारती विविध भागांमध्ये आढळून येत असतात आणि ऐन मान्सून पूर्वी त्यांच्या कोसळण्यामुळं जीवित व वित्त प्रकारची हानी होण्याची शक्यता निर्माण होते. गुरुच्या बातम्यांद्वारे मी संबंधित प्रशासनाला आव्हान करेन की अशा पद्धतीनं धोकादायक इमारती आहेत, धोकादायक होर्डिंग आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करून त्याची तात्काळ कार्यवाही होणं अत्यंत आवश्यक आहे. सातारा शहरातील सुज्ञ नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की एखादी घटना घडण्यासाठी आपण वाट का पाहत बसायचं? आपण रोज आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असतो, आपल्याला निश्चित त्या स्वरूपाची माहिती मिळते. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत, संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याची काय व्यवस्था आहे? आज सातारा शहरामध्ये
अशा कित्येक ठिकाणी आपल्याला धोकादायक परिस्थितीमध्ये घटना घडून आल्याचं चित्र समोर येतं. मात्र याबाबत सजग असतं कोण? सर्वसामान्य नागरिकांनी सजग राहून या पद्धतीच्या गोष्टींची सूचना, माहिती ही संबंधित विभागाला देणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. एका सुज्ञ नागरिकाचं, एका दक्ष नागरिकाचं आणि एका जागरूक मतदाराचं कर्तव्य आपण बजावतो का, हा खरा तर प्रश्न आहे. गुरुच्या बातम्यांद्वारे मी आपल्या सर्व प्रेक्षकांना आव्हान करू इच्छितो की आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण प्रवास करताना, कामानिमित्त बाहेर फिरताना ज्या ठिकाणी आपल्याला अशा धोकादायक इमारती आढळून येतील, असे धोकादायक होर्डिंग आढळून येतील, तर याची पूर्वकल्पना आपण तात्काळ संबंधित यंत्रणेला करणं हे महत्त्वाचं झालं आहे. या गोष्टीमुळे होणार काय, तर भविष्यातील एखादी मोठी दुर्घटना टळू शकते.